ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू आता लेक्चरला. सो आपण काल टॉपिक बघितला होता व्हेरिएबलचा, ठीक आहे. आता आणि आज आपण बघणार आहे, ठीक आहे, ऑपरेटर्स. तर एकदा व्हेरिएबलवरनं परत एकदा मी ओव्हरव्ह्यू देऊन जातो व्हेरिएबलचा बेसिक्स. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करू, ऑपरेटर. सो आपण बघितलं होतं की व्हेरिएबलचा यूज होतो, तो होतो की मेमरीमध्ये, ठीक आहे. व्हेरिएबल नेम वी घेऊन तो प्लेस कम्प्युटर मेमरी वेअर वी कॅन स्टोअर द व्हॅल्यू, ठीक आहे. सिंपल डेफिनेशन काय होते, व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट स्टोअर द डेटा लाईक नंबर, वर्ड अँड व्हॅल्यू. म्हणजे काय, आपण डेटा टाईप जसा असाइन करतो, ठीक आहे, तसं काय करतो व्हेरिएबलमध्ये, ठीक आहे, डेटा स्टोअर करतो. तो स्टोअर कुठे होतो, कम्प्युटरच्या मेमरीमध्ये, ठीक आहे. आपण बॉक्सचं उदाहरण घेतलं होतं की एका बॉक्समध्ये जर आपण डेटा स्टोअर करत राहतो, ठीक आहे, कंटिन्यू, आणि त्या एक बॉक्सला आपण नाव देतो, ठीक आहे, त्या नाव असतं व्हेरिएबल नेम, ओके. सो त्याच्यानंतर आपण बोललो होतो व्हेरिएबलचे आपल्याला नीड काय, ठीक आहे. तो पहिला असतो डेटा स्टोअर करण्यासाठी, त्याच्यानंतर असतो रियूज व्हॅल्यू, ठीक आहे, चेंज व्हॅल्यू इझिली, आणि मेक कोड मोर रिडेबल, ठीक आहे. चेंज व्हॅल्यूचं आपण बघितलं होतं की लेट जर आपण कीवर्ड यूज केला तर आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करता येते, बट कॉन्स्ट केला तर काय असतं, तो कॉन्स्टंट राहते थ्रू आउट द प्रोग्राम, ठीक आहे. त्याची व्हॅल्यू आपण चेंज नाही करू शकत, ठीक आहे. बट लेटला आपण लेट यूज केला, ठीक आहे, तर करू शकतो, ओके. त्याच्यानंतर आपण सिंटॅक्स बघितला होता व्हेरिएबलचं, ओके. सर्वात आधी काय असतो कीवर्ड, त्याच्यानंतर काय असतं व्हेरिएबल नेम, आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू, ठीक आहे. कीवर्ड कोणता, आपण लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर, ठीक आहे. आता व्हॅर आपण यूज नाही करत जास्त, काय यूज करतो जास्त, लेट आणि कॉन्स्ट. आणि दोन्हीमधला डिफरन्स काय, लेटमध्ये आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रोग्राममध्ये चेंज करू शकतो, ठीक आहे. म्हणजे न्यू व्हॅल्यू असेल ती असाइन करू शकतो. म्हणजे एकदा बॉक्स बनला, ठीक आहे, बॉक्सचं नाव आपण देऊन दिलं स्टुडंटने, त्याच्यात टाकलं, ठीक आहे, इथे फॉर एक्झाम्पल रिया, ठीक आहे. उद्या परत एक आपण काय करू, स्टुडंट लिव्ह असाइनमेंट ऑपरेटर यूज करून त्याच्यात नेम चेंज करून टाकून देऊ गौरव, ओके. सगळं येईल, ते बॉक्स तसाच बनलेला राहील आपल्या कम्प्युटर मेमरीमध्ये, म्हणजे डेटा तसा स्टोर राहील. आपण फक्त काय करू, त्या बॉक्समध्ये व्हॅल्यू चेंज करून रियाच्या ऐवजी गौरव टाकू. या प्रकारे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. म्हणजे जेव्हा व्हेरिएबल क्रिएट करतो तेव्हा काय असतं, ठीक आहे, क्रिएटिंग व्हेरिएबल इज कॉल्ड डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल, ओके. सो रूल काय बघितलं होतं आपण, नेम रूल्स फॉर नेमिंग अ व्हेरिएबल, ठीक आहे. काय बोललो होतो आपण सर्वात आधी, ठीक आहे. नेम मध्ये काय असू शकतं, लेटर, डिजिट, अंडरस्कोर, ठीक आहे, डॉलर साइन, ओके. बट कधीच, एक मिनिट, सॉरी, नेम कधीच आपण डिजिटने स्टार्ट नाही करू शकत, ठीक आहे. आपल्याला काय करावं लागतं, टेक्स्टने आपण, म्हणजे डिजिट मीन्स 1 2 3 किंवा 4 5 5 आपण स्टार्टिंगला नाही लिहू शकत, ठीक आहे. आपल्याला काय लिहावं लागेल, टेक्स्टने स्टार्ट करावं लागेल, आणि त्याच्यानंतर आपण डॉलर साईन टाकू शकतो, अंडरस्कोर टाकू शकतो, किंवा नंतर डिजिट बी ऍड करू शकतो, ओके. त्याच्यानंतर तिसरा रूल काय, नेम कॅनॉट हॅव स्पेसेस, ठीक आहे. म्हणजे एका व्हेरिएबल मध्ये आपण स्पेसने टाकू शकत, जसं इथे एक्झाम्पल दिलं होतं आपण काल बी बघितलं होतं, ठीक आहे. स्टुडंट नेम आहे आणि या स्टुडंट नेम मध्ये काय, ठीक आहे, स्पेस आहे, तो नाही चालत, ओके. सो हा एक रूल झाला, ठीक आहे. नेम कॅनॉट बी अ रिझर्व कीवर्ड लाईक लेट, क्लास आणि फंक्शन. आपण यांचे सर्व ट्राय करून आपण बघितलं की होतं की एरर कोणता आहे, ठीक आहे. हे कोणते वर्ड आहे जावास्क्रिप्ट मधले, हे रिझर्व वर्ड आहे, ठीक आहे. लेट, ठीक आहे, क्लास, फंक्शन, आपण हे सर्व प्रकारे आपण हे म्हणजे ट्राय आउट केले ना आपण, एरर बघितले की ऍक्च्युली आपल्याला एरर कोणता येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर काय असतं, जावास्क्रिप्ट इज केस सेन्सिटिव्ह. आपण याचं पण एक्झाम्पल बघितलं होतं की एच आणि, ठीक आहे, हा स्मॉल आणि एच कॅपिटल, याला काय करतो जावास्क्रिप्ट जे असतात ते डिफरंट व्हेरिएबल ट्रीट करतो, ओके. त्याच्यानंतर त्यांनी एक गुड हॅबिट सांगितलं होतं, ठीक आहे. प्रोग्रामरचं काय बोलले होते की जर जी व्हॅल्यू डिस्क्राईब करतो, ठीक आहे, व्हेरिएबल, तर व्हेरिएबलचं नाम तेच पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण टोटल मार्क्स स्टोअर करत असतो तर त्याचं नेम एक्स नको राहायला, बरोबर. नेम काय असायला पाहिजे, पूर्ण टोटल मार्क्स, आणि त्याच्यानंतर आपलं असाइनमेंट ऑपरेटर, ठीक आहे, व्हॅल्यू असाइन करतो ते, आणि त्याच्यानंतर ते मार्क्स लिहितो आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट, टोटल मार्क्स,
ठीक आहे ऑपरेटर, ठीक आहे असाइन ऑपरेटर आणि त्याच्या पुढे मार्क्स 88 असं नको आलं की लेट एक्स आणि 28. ठीक आहे नाव कधी व्हेरिएबलचे कसं यायला पाहिजे मिनिंगफुल आणि डिस्क्राईब करायला पाहिजे ते त्यातल्या व्हॅल्यूला. त्याच्यानंतर काय असतो कॅमल केस. जर मल्टीवर्ड असेल तर आपण काय फॉलो करतो कॅमल केस. ठीक आहे म्हणजे कसं फर्स्ट फर्स्ट जो असतो लेटर तो कोणता कशाने स्टार्ट होईल स्मॉल, त्याच्यानंतर तो पूर्ण वर्ड संपला. ठीक आहे त्याच्यानंतर काय आला नेम आला जिथे सेकंड स्टार्ट होतो तिथे आपण काय करतो एन म्हणजे इथे कॅपिटल गेले. ओके आणि काय बोलले कीप नेम शॉर्ट अँड मिनिंगफुल. आता याच्यात आपल्याला एक्झाम्पल दिले होते व्हॅलिड आणि इनव्हॅलिड नेम्स आहे. ओके सो व्हॅलिड ठीक आहे व्हॅलिड आहे याच्यात स्टार्ट काय केलं यांनी डिजिटने स्टार्ट केले. ओके सो हे काय झालं इनव्हॅलिड टोटल मार्क्स याला अंडरस्कोर आहे. ओके याच्यात स्पेस ऍड केलाय त्यांनी तर हे इनव्हॅलिड आपल्याला एरर देईल. त्याच्यानंतर हे कशाने केले डॉलर साईन. ओके आणि हा काय यूज केला त्यांनी रिझर्व कीवर्ड यूज केलाय याच्याने काय होईल इनव्हॅलिड नेम्स मध्ये येईल तो. आता इज ऍक्टिव्ह ते कशाने केलं अंडरस्कोर. सो याच्याने जावास्क्रिप्टला ॲज अ व्हॅलिड ट्रीट करेल बट हा क्लास त्यांनी रिझर्व कीवर्ड यूज केला त्याला काय येईल इनव्हॅलिड. सो त्याच्यानंतर आपण बघितले होते लेट व्हॅर आणि कॉन्स्ट. ओके सो सर्वात आपण आधी काय बोललो होतो लेट यूज जर केलं तर काय होतं आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो पण कॉन्स्टने काय होईल ठीक आहे कॉन्स्टने व्हॅल्यू कधी चेंज होते म्हणजे एकदा जर आपण कॉन्स्ट आणि कॉलेज नेम डिफाईन केलं ठीक आहे तर परत आपण कॉलेज नेम लिहून ठीक आहे व्हेरिएबलचं नाव लिहून परत म्हणजे त्याला व्हॅल्यू देऊ नाही शकत. म्हणजे एकदा बॉक्स बनलं त्या कॉलेज नेम नावाचं ठीक आहे मेमरीमध्ये त्या बॉक्समध्ये फक्त ABC कॉलेजच राहील. ठीक आहे आपण जर परत त्याच्यात XYZ कॉलेज टाकायला गेलो तर तो बॉक्स राहील तो ऍक्सेप्ट नाही करणार. तसं लेटला नाही राहत. ओके लेटला काय असतं एकदा बॉक्स बनला ठीक आहे स्कोर 10चा तर त्याच्यामध्ये आपण परत 10 नाही तर 20 50 किती व्हॅल्यू टाकू शकतो आणि तो जी लास्ट व्हॅल्यू राहील ठीक आहे असाइन केलेली तो आपल्याला डिस्प्ले करेल. सो ठीक आहे आणि याच्यानंतर आपण बोललो होतो की असाइनिंग आणि काय होतं ठीक आहे चेंजिंग द व्हॅल्यू. ठीक आहे म्हणजे जे आपण असाइन ऑपरेटर यूज करतो ठीक आहे व्हेरिएबल असाइनमेंटला ठीक आहे इक्वल साईन असतं ते इक्वल साईन. ठीक आहे त्याचं त्यांनी एक्झाम्पल दिलं होतं की आपण कीवर्ड लिहिला ठीक आहे व्हेरिएबल नेम लिहिलं इक्वल साईन आणि त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू असाइन झाली. मग याच्याने काय झालं एक बॉक्स क्रिएट झाला ठीक आहे मार्क्स नावाचा आणि त्याच्यात व्हॅल्यू 70 गेली. कशामुळे गेली 70 या असाइन ऑपरेटरमुळे. ठीक आहे या साईनमुळे इक्वल साईनमुळे. सेम नंतर काय केलं त्याने मार्क्सला चेंज करून परत किती केलं असाइन 90 परत आता याच्यात किती स्टोर झाली 90 परत असाइन केलं 90 प्लस 5 किती झाले 95. ओके सो यू कॅन ऑल्सो डिक्लेअर ठीक आहे मेनी व्हेरिएबल्स टुगेदर. हे सर्वात आधी कोणते होते लेट ठीक आहे नेम त्याच्यानंतर असाइन ठीक आहे इक्वल आपण ठीक आहे इक्वल साईन त्याच्यानंतर आपण एकाच कीवर्डने काय केलं डिफरंट ठीक आहे व्हेरिएबल असाइन केलं. ठीक आहे पहिले केलं अमन नंतर एज ठीक आहे. आता कोणता डेटा टाईप होता हा होता स्ट्रिंग हा होता नंबर आणि हा होता परत स्ट्रिंग. ठीक आहे म्हणजे डिफरंट डेटा टाईप आपण एकाच कीवर्डने बी असाइन करू शकतो. ठीक आहे हा मिनिंग होतो त्याचा. आता लास्ट कुठे आलो आपण ठीक आहे डेटा टाईप यू कॅन स्टोर. आपण काय बोललो आपण डेटा टाईप आधी शिकलो होतो. ठीक आहे काय बोलले ते व्हेरिएबल मध्ये आपण नंबर स्ट्रिंग बुलियन अनडिफाईन आणि नल ठीक आहे हे आपण स्टोर करू शकतो जे की आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये स्टोर करतो. ठीक आहे इथे लेट एज नंबर 2020 काय नंबर ठीक आहे स्ट्रिंग ठीक आहे हे सॅम काय आहे तो स्ट्रिंग आहे. ठीक आहे कारण हा डबल कोट्स मध्ये लिहिले. त्याच्यानंतर बुलियन ट्रू फॉल्स अनडिफाईन आणि नल. ओके त्याच्यानंतर आपण ऍक्च्युली यूज बघितला होता. ठीक आहे कॅन द व्हॅल्यू चेंज ठीक आहे तो फीचर बघितले होते. व्हॅर मध्ये यस आहे ठीक आहे लेट मध्ये यस बट कॉन्स्ट मध्ये आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो की नाही करू शकत. ठीक आहे व्हॅल्यू कॉन्स्टंट असते काय तो. त्याच्यानंतर कॅन यू डिक्लेअर इट रिडिक्लेअर इट ठीक आहे व्हॅर मध्ये करू शकतो लेट मध्ये नाही करू शकत आणि कॉन्स्ट मध्ये पण नाही करू शकत. मस्ट गिव्ह व्हॅल्यू वाईल डिक्लेअरिंग ठीक आहे व्हॅर मध्ये नाही ठीक आहे लेट मध्ये पण नाही करू शकत कॉन्स्ट मध्ये आपल्याला व्हॅल्यू द्यावाच लागते. ठीक आहे याच्यात नाही दिली तरी चालते. नंतर आपण अनडिफाईन येतो आपल्याला एरर बट आपण याला व्हॅल्यू एरर नाही म्हणजे तो डेटा टाईप असतो एका प्रकारचा. त्याच्यानंतर आपण त्याला व्हॅल्यू डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे रिकमेंडेड फॉर मॉडर्न कोणकोणते
वेअर आपण यूज नाही करत बोललो होतो, कारण तो बग मध्ये इश्यू होतो त्याला, ठीक आहे, डेव्हलपरला, ठीक आहे, डिबग करायला. लेटला आपण यूज करू शकतो आणि कॉन्सला पण मॉडर्न याच्यामध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, हा बघितला होता आपण. कॉमन मिस्टेक काय होता जो बिगिनियर, ठीक आहे, जे असता प्रोग्रामिंग मध्ये ते करता. ओके, पहिली काय होती, सेमीकोलन आपण मिस करून देतो. ठीक आहे, आता जावास्क्रिप्ट मध्ये कसं असतं, तुम्ही सेमीकोलन जरी नाही दिला तरी हा रन होईल. ठीक आहे, बट कधीच असं नाही करायचं. गुड प्रॅक्टिस जी असते कोड लिहायची ती काय असते, व्हेरिएबल एंड झाला की कधी एक सेमीकोलन द्यायचाच. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरे काय असते, यूज रिझर्व वर्ड ॲज अ सेम नेम. ठीक आहे, आता लेट लेट हा काय रिझर्व कीवर्ड वर, रिझर्व म्हणजे काय याच्याने, ठीक आहे, हा जावास्क्रिप्टचा एक कीवर्ड आहे. ओके, सो हा यूज केला तर जावास्क्रिप्ट काहीतरी ऍक्शन परफॉर्म करते, मग हे कधीच लिहायचे. लेट झाला, ठीक आहे, त्याच्यानंतर वॅर झाला, वॅर नंतर फंक्शन झालं, फंक्शन नंतर क्लास झालं, हे नाव आहे ते कधीच टाकायचे. ठीक आहे, दुसरे काय असतं, आपण काय करतो, प्रोग्राम लिहिताना आपण काय लिहितो, कॉन्ट्स लिहितो आणि त्याच्यानंतर इंडिंगला, ठीक आहे, आता तुम्ही 2-3 लाईनचा कोड लिहिणार, आता पुढच्या 1-2 महिन्याबरोबर तुमचा लाईन असेल तो असतील 100, ठीक आहे, 100-150 अशा प्रकारे लिहिणार. तुम्ही काय करणार, इथे कॉन्ट्स लिहून देणार. ठीक आहे, असाइन करताना व्हेरिएबलचं नेम लिहिणार आणि इथे व्हॅल्यू देऊन देणार. बट नंतर तुम्ही काय करणार, त्याच व्हेरिएबलला चेंज करायला गेले तर आपल्याला काही एरर येईल की कॉन्स्टची व्हॅल्यू कधी चेंज होऊ नाही शकत. कॉन्स्ट हा कधी बी कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असतं, नंतर युझिंग व्हेरिएबल बिफोर डिक्लेअरिंग. ठीक आहे, आपण काय बोललो इथे आपल्याला एरर येतो बरोबर, की आपण डिक्लेअर नंतर करतोय आणि त्याला असाइन म्हणजे त्याला प्रिंट करायला आधीच बघतोय. ठीक आहे, आणि हा, ठीक आहे, मिक्सिंग अप. ठीक आहे, आता हे काय असाइन व्हॅल्यू, ठीक आहे, आणि हे काय करतात, आपण जर डबल टाकले, ठीक आहे, दोन्ही इक्वलचे साईन, तर हा काय करेल, कम्पेअर करेल व्हॅल्यूला. ठीक आहे, त्यामुळे कधी बी व्हेरिएबल असाइन करताना कधी बी सिंगलच इक्वलचं साईन द्यायचं, डबल नाही. ओके, तर या प्रकारे आपला व्हेरिएबल जो एक चॅप्टर होता किंवा एक टॉपिक होता, ठीक आहे, तो एंड झालाय. आणि आता आपण जाणार आहे ऑपरेटर्स कडे. ठीक आहे, आता आपण बघू ऑपरेटर्सचं काय काम असतं जावास्क्रिप्ट मध्ये. सो मी स्क्रीन तुम्हाला फ्री शेअर करतो. ठीक आहे, मी इंट्रोडक्शन देतो सर्वात आधी ऑपरेटरचं, त्याच्यानंतर आपण कोड करू. ठीक आहे, डेफिनेशन काय म्हणते ऑपरेटरची, ऑपरेटर, ठीक आहे, an operator is a special symbol that tells JavaScript to perform, ठीक आहे, an action on values. ठीक आहे, the values used with operator is called operand. ठीक आहे, हे काय म्हणता येते, the values used with the operator are called, ठीक आहे, operand. आणि एक सिंपल डेफिनेशन काय त्याचे, ऑपरेटर इज अ सिम्पल लाईक, आता हे आपल्याला फेमिलियर आहे. ठीक आहे, हे काय ऍडिशन, सबट्रॅक्शन, इक्वल टू, ठीक आहे, ए ग्रेटर दॅन, ठीक आहे, लेस दॅन, आणि दॅट परफॉर्म अन ऑपरेशन सच ऍडिंग नंबर. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल ऑपरेटरचा यूज काय असतो, नंबर ऍड करण्यासाठी, ठीक आहे, व्हॅल्यू कम्पेअर करण्यासाठी, ठीक आहे, डेटा असाइन करण्यासाठी. ठीक आहे, याच्यात आता काय होऊ शकतं, इथे सिंपल ऍडिशन आहे, पण आपण काय करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो, डिव्हिजन करू शकतो, ठीक आहे, सबट्रॅक्शन करू शकतो. तर याप्रमाणे ऑपरेटरचा यूज राहतो. ठीक आहे, आता एक आपण सिंपल एक्झाम्पल बघू, त्याच्यानंतर सर्वात आधी आपण कोणतं बघू आता, ऍडिशन, किंवा फक्त एक्झाम्पल बघू ऑपरेटरचं. स्क्रीन शेअर करतोय. ठीक आहे, हे काय झालं, आपण सर्वात आधी कीवर्ड लिहिला आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय लिहिलं, सम. ओके, आपल्याला काय करायचं, कसली सम करायचे, एट. हे आता आपण कोणतं ऑपरेटर लिहिलं, ऍडिशन प्लस एट. ठीक आहे, आणि आपण काय केलं, कन्सोल डॉट लॉग आणि सम. आपल्याला काय प्रिंट होईल,
काय आलं 16. ठीक आहे, आता काय केलं जावा स्क्रिप्टने 8 आणि 8 ची काय केली, ठीक आहे, ऍडिशन केली. कशामुळे, आपण काय टाकलं होतं ऑपरेटर सेम, आपण मायनस टाकलं तर काय 0. ठीक आहे, आता मल्टिप्लाय केला आपण काय 64, सेम डिवाइड केलं 1, आणि अजून एक याला काय म्हणतात मॉड्युलो ऑपरेटर. ठीक आहे, हे पर्सेंटेज साईड हे काय करतं आपल्याला रिमाइंडर देतं. ठीक आहे, सही 0. सो ठीक आहे, या प्रकारे आपण ऑपरेटर यूज करतो. इंट्रोडक्शन झालं, आता आपण वन बाय वन प्रत्येक ऑपरेटर इंट्रोडक्शन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोड करू आणि स्मॉल प्रोग्राम रन करू. ठीक आहे, सो आता एक ब्रेक घेऊ 5 मिनिटात, त्याच्यानंतर आपण प्रत्येक ऑपरेटर ठीक आहे बघणार. ओके, तर आपण स्टार्ट ठीक आहे कंटिन्यू करू. तर आपण काय इथलं एक्झाम्पल इथला ठीक आहे ऑपरेटर यूज करू. ठीक आहे, टूलचं काय आपलं ठीक आहे. आता एक्झाम्पल काय दिलं यांनी, ठीक आहे. आता काय बोलले ते 5 आणि 3 काय ठीक आहे, एक आहे ऑपरेंड्स. ठीक आहे, जसं आपल्या डेफिनेशन मध्ये बोललो होतं ते द व्हॅल्यूज यूज विथ ठीक ऑपरेटर आर का ऑपरेंड्स. ठीक आहे, तर आपण इथे काय डिफाईन केले हे 5 आणि 3 ऑपरेंड्स. ठीक आहे, आणि काय ऍडिशन काय ठीक आहे, हे काय हे आहे ऑपरेटर. ठीक आहे, सो आणि त्याचा रिझल्ट किती लेट, आपण रिझल्ट कसं काय कॅल्क्युलेट करतो, कन्सोल कन्सोल ऑफ टोटल. तो किती आला 8 काय झाला आपला रिझल्ट. ठीक आहे, 5 आणि 3 काय झाले आपले ऑपरेंड्स. ठीक आहे, आणि ऍडिशन काय झाला सिम्बॉल हा झाला आपला ऑपरेटर. ओके, सो आता नेक्स्ट काय आपलं ओके. ठीक आहे, सर्वात मोठा ठीक आहे आपला टॉपिक काय आता वाय वी नीड द ऑपरेटर. ठीक आहे, ऑपरेटरची आपल्याला गरज काय ठीक आहे कोड करताना. सो ठीक आहे, पहिला पॉईंट काय आहे, ठीक आहे ऑपरेटर. ठीक आहे, लेट्स वर्क विथ डेटा. ठीक आहे, लेट्स वर्क विथ द डेटा नॉट जस्ट स्टोअर डेटा. ठीक आहे, सो आपण आतापर्यंत काय करत होतो, ठीक आहे मिनिंग समजून घ्या. ठीक आहे, या फ्रेजचं ठीक आहे, ऑपरेटर लेट अस वर्क विथ डेटा नॉट जस्ट स्टोर द डेटा. ठीक आहे, आपण आतापर्यंत काय करत होतो, फक्त व्हेरिएबलने काय करायचो, व्हेरिएबलने काय करायचो आपण डेटा, जो डेटा आहे डेटा स्टोअर करायचो. ठीक आहे, आपण डेटा सोबत वर्क करायचो का काही, काहीच नाही. तर आपण फक्त काय करायचो लेट, फॉर एक्झाम्पल इथे लिहिलं ठीक आहे नेम, आणि इथे लिहिलं आपण स्टुडंट. ओके, आपण याला काय करायचं इथं फक्त व्हेरिएबल मध्ये हा बॉक्स बनवायचा मेमरी मध्ये, आणि याच्यात ती व्हॅल्यू टाकून द्यायचं आणि आपल्याला ठीक आहे ती व्हॅल्यू यूज करायचं. त्याला आपण काय करायचो सोलो नेम आणि आउटपुट मध्ये प्रिंट करून घ्यायचो. ठीक आहे, पण इथे ऑपरेटर आला तर आता काय होईल, ठीक आहे आपण जर आता घेतलं एक व्हेरिएबल डिफाईन केलं लेट सम. ठीक आहे, आपण काय करू शकतो 8 + 8. ठीक आहे, आता काय झालं आपण या व्हेरिएबल सोबत वर्क करू शकतो. म्हणजे काय केलं आपण या व्हेरिएबलला आपल्याला सम आता भेटून जाईल. ओके, काय आली 16, म्हणजे आपण काय केलं व्हेरिएबलला ठीक आहे लेट्स अस टू वर्क विथ द डेटा. ठीक आहे, म्हणजे आपण डेटा सोबत वर्क केले ना की फक्त स्टोअर नाही केलं. ठीक आहे, पहिले आपण काय करायचो व्हेरिएबलने डेटा फक्त स्टोअर करायचो, आता काय झालं डेटा सोबत आपण वर्क केले. म्हणजे काय केलं या डेटाला काय केलं आपण ऍडिशन केली, मल्टिप्लिकेशन केली. ओके, सो हे वर्क केलं आपण. त्याच्यानंतर ठीक आहे, विदाउट ऑपरेटर वी कुड नॉट कॅल्क्युलेट. ओके, कम्पेअर
और मेक डिसिजन इन अवर प्रोग्राम. ओके, हे काय बोलले आपण आता जसं एक्झाम्पल बघितलं की विदाउट ऑपरेटर वी कुड नॉट कॅल्क्युलेट. म्हणजे आपण काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो का व्हेरिएबल मध्ये आपण काही स्टोअर केलं तर नाही. व्हेरिएबल फक्त मेमरीमध्ये स्टोअर होईल, त्याच्यानंतर त्याच्या पुढे त्याचं ऍक्शन काहीच नाही होणार. पण ऑपरेटर यूज केले तर आपण त्याच्यासोबत आहे, ठीक आहे, त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, हे काय बोलले आता, जर ऑपरेटर नसले तर आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत. ठीक आहे, कम्पेअर नाही करू शकत. और मेक डिसिजन इन अवर प्रोग्राम. ठीक आहे, ऑपरेटर हेल्प अस. आता पहिला पॉईंट काय, परफॉर्म कॅल्क्युलेशन, जे आपण बघितलं. ठीक आहे, जसे की ऍडिशन, जसं आपण कॅल्क्युलेटरवर करतो सेम ऍडिशन. ठीक आहे, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, कम्पेअर व्हॅल्यूज. ठीक आहे, लाईक चेकिंग इफ स्टुडंट पास और फेल. आता हे एक्झाम्पल घेऊ आपण. त्याच्यानंतर पहिले चारही पॉईंट समजून घेऊ. ठीक आहे, कंबाईन टेक्स्ट लाईक जॉईनिंग फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. ठीक आहे, त्याच्यानंतर का तुम्ही मेक डिसिजन बाय कंबायनिंग कंडिशन युझिंग लॉजिकल ऑपरेटर. आता ठीक आहे, कम्पॅरिझनचं व्हॅल्यू. ओके, ते ऑपरेटरने आपण आता काय करतोय, सो आपण कॉपी करू. ठीक आहे, तर काय आलं आपल्याला. ठीक आहे, मार्क्स आपण किती केले, 40 डिफाईन केले. ठीक आहे, इथे पास मध्ये काय केलं आपण, मी 1 बाय स्टेप डिफाईन करतो. ठीक आहे, तुम्ही कन्फ्युज नको. ऍक्च्युली काय इथे काय केलं आपण, फक्त व्हेरिएबल. ठीक आहे, काय केलं, व्हेरिएबल डिफाईन केले. ठीक आहे, म्हणजे मार्क्स मध्ये आता काय बॉक्स मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर झाली, मेमरी मध्ये स्टोअर झाली असेल 40 व्हॅल्यू स्टोअर इन मेमरी. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं, अजून एक व्हेरिएबल बनवलं. ओके, त्याच्यात काय केलं आपण, त्याचं नाव दिलं सर्वात आधी इज पास. ठीक आहे, आता आपण डिसाईड करणार आहे की हा पास आहे की फेल आहे. याच्यात काय केलं आपण, असाइनमेंट ऑपरेटर इक्वल, असाइन ऑपरेटर यूज केलं, म्हणजे इक्वल साइन यूज केलं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय ठरवलं आपण, ठीक आहे, हे मार्क्स जे आहे. ठीक आहे, आता इथे व्हॅल्यू 5 झाली बरोबर. आता हे किती आपल्याकडे 45. करेक्ट, हे 45 मार्क्स किती झाले आता 45. आपण त्याला काय चेक केलं की जर आपले मार्क्स, ठीक आहे, म्हणजे 45 जर ग्रेटर, ठीक आहे, हे कोणतं ऑपरेटर आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू. ठीक आहे, ते आपण नंतर बघणार आहे. आता फक्त मी कन्फ्यूज नको लावून एक्सप्लेन करतो. ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे जर आपले मार्क्स 35 किंवा 35 पेक्षा इक्वल आहे तर आपल्याला काय येईल, आउटपुट मध्ये येईल ट्रू. ठीक आहे, तो सेम आपण, ठीक आहे, आपल्याला ते बोलले होते की आपण फक्त डेटा स्टोअर नाही करत तर डेटा सोबत वर्क करतो. कशामुळे, तर ऑपरेटरमुळे. हेच ते एक्झाम्पल आपण इथे गेले. ठीक आहे, आपण काय केलं, एक मार्क्स घेतले सर्वात आधी स्टुडंटचे. ठीक आहे, इथे 14. त्याच्यानंतर काय केलं, चेक केलं की हा पास आहे किंवा फेल आहे. ते कधी कसं काय कळेल आपल्याला, जर 45 पेक्षा कमी मार्क्स राहिले, 35 पेक्षा जर कमी मार्क्स राहिले किंवा त्याचा इक्वल राहिले तर काय होईल, आपले मार्क्स जे असतील. ठीक आहे, ते म्हणजे हा आपल्याला ऑपरेटर मध्ये ते फॉल्स येईल. ठीक आहे, आता आपण चेक करू आपले मार्क्स किती आहे. चालू आहे ना, सॉरी, आपण परत स्टार्ट करू. ठीक आहे, आपण कुठे होतो, आपलं एक्झाम्पल. ओके, इथे आपण काय चेक केलं, हा पास आहे की फेल आहे. ठीक आहे, तर इथे दिलं काय आहे, ट्रू. आता जर मेचे मार्क्स किती होते आपले 40 होते ना, आपण याला 10 करू. ठीक आहे, आता काय येईल, फॉल्स, म्हणजे हा पास नाहीये. ठीक आहे, आता सेम आपण, ठीक आहे, इथे आपण करूया 80. तर आता काय येईल आपल्याला ट्रू. का बरं, कारण की याचे मार्क्स 35 पेक्षा ग्रेटर आहे. आपण इथे 35 पेक्षा आता काय करू, इथे 75 करू. आणि आता 70 करू. आता काय येईल, फॉल्स येईल, कारण 75 70 पेक्षा, ठीक आहे, लहान आहे. 75 70 पेक्षा मोठं आहे. ठीक आहे, 70
लहान आहे. ओके, सो ही कंडिशन काय होईल, फॉल्स होईल. ठीक आहे, म्हणजे मार्क्स आपले ग्रेटर 75 पेक्षा आहे का नाही, आपले किती 70. सो ही कंडिशन फॉल्स, म्हणजे हा पास आहे का, तर नाही. तर आता आपण काय केलं, आपण जे आपले व्हेरिएबल होतं, ठीक आहे, म्हणजे तो डेटा स्टोअर केला होता. ओके, त्याच्यासोबत आपण काय केलं, काहीतरी वर्क करतोय त्या डेटा सोबत, फक्त स्टोअर नाही करत आहे, तर काय करतो, वर्क करतो. हे कशामुळे होतं, तर ऑपरेटर म्हणून. ओके, काय होतं, मेक डिसिजन बाय कंबाइनिंग कंडिशन आणि म्युझिकल ऑपरेटर, जे की आपण ठीक आहे इथे केलंय. ओके, सो आता सर्वात आधी आपल्याला हा टाईप, ठीक आहे, हा सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आपल्याला काय बघायचं, टाईप्स ऑफ ऑपरेटर. ठीक आहे, किती टाईप्स ऑपरेटर असतात, एक मिनिट द्या मला. ठीक आहे, पहिला काय असतो, जावास्क्रिप्ट ॲज मेनी ऑपरेटर. ठीक आहे, ग्रुपिंग टू कॅटेगरीज. ओके, बेस्ड ऑन व्हॉट दे डू, हिअर ए क्विक रिव्ह्यू बिफोर यू ईच इन डिटेल. ठीक आहे, पहिला कोणता आहे आपला, अरिथमॅटिक ऑपरेटर. ठीक आहे, त्याचा यूज काय असतो, परफॉर्म मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. ओके, फॉर एक्झाम्पल प्लस मायनस डिव्हिजन, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन किंवा मॉड्युलो म्हणजे काही रिमाइंडर काढण्यासाठी. ठीक आहे, दुसरा कोणता होतो, असाइनमेंट ऑपरेटर. त्याचं काम काय असतं, स्टोअर और अपडेट व्हॅल्यू. ठीक आहे, आपण आतापर्यंत काय यूज करत आलो, असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, ते कोणतं होतं, इक्वल टू साइन, जे की हे होतं, आपण काय करायचो, याला डेटा स्टोअर करायला कामात करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणतं आहे, कम्पॅरिझन. कम्पॅरिझनचं काम काय असतं, कम्पेअर टू व्हॅल्यूज. ठीक आहे, आता आपण जसं एक्झाम्पलमध्ये हे केलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणतं आहे, लॉजिकल. ओके, लॉजिकलचं काय असतं, कंबाईन ट्रू फॉल्स कंडिशन. ओके, हे बी आपण बघणार आहे. त्याच्यानंतर असेल स्ट्रिंग, जॉईन टेक्स व्हॅल्यू. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कोणता असतो, ठीक आहे, टर्नरी ऑपरेटर. ठीक आहे, टर्नरीचा काय असतो, शॉर्ट वन लाईन डिसिजन. आपण हे बी बघू. ठीक आहे, याच्यानंतर सो काय, वी विल गो थ्रू इच कॅटेगरी बाय वन विथ इझी एक्झाम्पल. त्याच्या आधी आपण काय, अरिथमॅटिक आपण बघितले होते. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये. सो आपण परत एकदा स्टार्ट करू. ठीक आहे, अरिथमॅटिक ऑपरेशन काय असतं, ठीक, ऑपरेटर काय असतं. ओके, सो अरिथमॅटिक ऑपरेटर यूज टू परफॉर्म मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. ठीक आहे, त्यांच्या नावातच त्यांचा मिनिंग काय असतो, अरिथमॅटिक ऑपरेटर. त्यांचं काम काय असतं, मॅथमॅटिकल जे कॅल्क्युलेशन असतं ते परफॉर्म करण्यासाठी आपण हे यूज करतो. जस्ट लाईक कॅल्क्युलेटर मध्ये आपण जसं यूज करतो. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, याच्यासाठी अरिथमॅटिक ऑपरेटर साठी, आणि त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तुम्हाला वन बाय वन. सर्वात आधी एक व्हेरिएबल डिफाइन करू, लेट a is equal to 10 and let b is equal to 15. ओके, त्याच्यानंतर आपण करूया कन्सोल लॉग. सर्वात आधी आपण करू ऍडिशन. सो काय होईल, कन्सोल डॉट लॉग ए प्लस बी. तर आपण याला प्रिंट केलं तर काय येईल, 10 प्लस 15 25. ओके, त्याच्यानंतर आपण करू सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन. ओके, कन्सोल डॉट लॉग ए मायनस, ह्याच्याने काय होईल, किती आलं उत्तर आपलं, -5. ठीक आहे, हे मधनं आपण काय केलं, 10 मधून 15 मायनस केलं तर किती आले, -5. आपण काम करू व्हॅलिड आन्सर साठी, याची असेल, नाही तर एक काम करू सोपं, आपण इन्क्रीज करून देऊ 25. ओके, सो आता आपला आन्सर येईल, याची व्हॅल्यू करू आपण 30, याला करूया 10. ओके, ठीक आहे, आता किती आले, 40. पहिले काय झाले आपली ऍडिशन, दुसरी काय सबट्रॅक्शन. किती झाले,
30 मधून 10 गेले तर उरले 20. आपण जसं कॅल्क्युलेटर यूज करतो तसं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण करू मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन. So a console.log a multiply by b. आता काय होईल, यांच होईल मल्टिप्लिकेशन. काय आली 300. आता सेम आपण करू याला डिवाइड. ओके, तर आपण करू याला डिवाइड. console.log डिवाइडेड बाय b. काय येतं आन्सर आला आपल्याला 3. ठीक आहे. सेम आपण आता याचा मॉड्युलो काढू. ठीक आहे, म्हणजे रिमाइंडरला काय करू, console.log a आणि पर्सेंटेजचं साइन b. ठीक आहे. आता याचा रिमाइंडर काय येईल आपल्याला 0. सो या प्रकारे काय झालं, एक आपण सर्व अरिथमॅटिक जेवढे ऑपरेशन होते, ठीक आहे, अरिथमॅटिक ऑपरेशन किंवा मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म केले होते. जे तुम्ही आता काय बनवलंय, ठीक आहे, तुम्ही एक बनवलंय कॅल्क्युलेटर. तुम्ही याला पर्सनल कॅल्क्युलेटर म्हणून बी यूज करू शकता. आपल्याला काय करावं लागेल, फक्त या व्हॅल्यू असतील त्या प्रत्येक वेळी ते काय राखायचं. जर आता 30 तुम्हाला वाटलं की 50 आणि 50चे ॲडिशन करायचं असेल, तुम्हाला लगेच इथे ॲडिशन भेटून जाईल. ठीक आहे, किती आली याची 100. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला वाटलं सबस्ट्रॅक्शन, त्याचं बी आन्सर येऊन जाईल लगेच. मल्टिप्लिकेशन, डिवाइड आणि रिमाइंडर. ठीक आहे, हा काय झालं तुमचा एक सॅम्पल कोड आणि तुमचं पर्सनल कॅल्क्युलेटर. ओके, हे झालं तुमचं पर्सनल कॅल्क्युलेटर. इथे फक्त तुम्ही काय करणार, जसं आपण मोबाईल मध्ये करतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथे आपण गेलो इथे काय करतो आपण, फक्त व्हॅल्यू चेंज करतो. बरोबर, 9 प्लस 9 काय आलं सेम. ठीक आहे, 18. आपण मी इथे काय करू, फक्त 9 आणि 9 करून इथे काय करू, ठीक आहे, प्लस करू. त्याचा आन्सर काय येईल 18 येईल. सो ठीक आहे, हे काय झालं तुमचं एक पर्सनल कॅल्क्युलेटर झालं. फक्त इथे जावे तो आपल्याला UI दिसतोय. ठीक आहे, आता जसं तुम्ही पुढे रिॲक्ट शिकणार तसं तुम्ही हा UI बी बनवू शकता आणि त्याच्याने फक्त आपला कोड राहील तो तुम्ही बॅकएंडला, ठीक आहे, असा रन करणार. इथे युजरकडनं इनपुट येईल, इथे युजर टाईप करेल, युजर इथे टाईप करेल. ठीक आहे, सेम याला बी युजर टाईप करेल. त्याच्यानंतर आपण, ठीक आहे, त्या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करू. बरोबर, इथे आपण काय करतोय, स्वतः टाकतोय. बरोबर, तिथे काय होईल, फक्त युजर टाईप करेल, त्या व्हॅल्यू आपण स्टोअर करायचं आणि त्याच्या पुढे त्याच्यामध्ये ऑपरेशन करत राहायचं. ठीक आहे, प्लस मायनस ॲडिशन. त्याच्याने काय तुमचं एक स्मॉल प्रोजेक्ट क्रिएट होऊन जाईल कॅल्क्युलेटरचं. कशाने, तर फक्त आपण काय शिकलो, ऑपरेटर शिकलो, म्हणून ते बी एवढं इझी. सो आता नेक्स्ट पार्ट काय असतो, ठीक आहे, मॉड्युलो आला. ठीक आहे, रिमाइंडर. आता ठीक आहे, आता मी हे एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता याचा एक्स म्हणून म्हणजे हा पॉवर असतो, म्हणजे 5 ची पॉवर, ठीक आहे, 2 जे असते ती काय येईल 25. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इन्क्रीमेंट. तर इन्क्रीमेंट काय असतो आणि डिक्रीमेंट. ठीक आहे, आता इथे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. आपण करू
करू आपण कन्सोल डॉट लॉग बी माइनस माइनस ओके ठीक आहे. अच्छा आधी आपल्याला बघायचे ठीक आहे. सर्वात आधी आपण याचं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. काय म्हणताय कन्सोल डॉट लॉग 5 2 ठीक आहे. आपण हे केलं तर याचा आन्सर काय येईल आपण हे चेक करू. ठीक आहे. आधी त्याच्या आधी मला याला कमेंट करू द्या. कन्फ्युज कमेंट त्याच्यानंतर याला कमेंट आता फक्त याचा आउटपुट दिसायला पाहिजे. फाय सकाळचा बाय 2 ना ठीक आहे. काय बोलले गुड ऑपरेटर गिव द रिमाइंडर आणि याचे आहे पॉवर. तर आपण एक काम करू याला कॉपी करू आणि पेन जावा स्क्रिप्ट आपण एक एक्झाम्पल घेऊ. याला आपण कन्सोल डायरेक्ट इथे न करता चुकीचा वे लेट कन्सोल डॉट लॉग करूया. ओके किती आली आपली ठीक आहे. आता सेम आपण याला करू त्यांच्या एक्झाम्पल प्रमाणे 5 आणि 2 ची ओके. तो आपल्याला याची 5 ला आपण मल्टिप्लाय केलं तर 5 ची पॉवर किती येईल आपल्याला 25 ठीक आहे. बरोबर ओके. सो याचं काम काय असतं आपल्याला ठीक आहे. सो द मॉडर्न वे टू परफॉर्म टू हँडल पॉवर्स ठीक आहे. पॉवर्स तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकले असणार. 5 ची आपण अशी पॉवर लिहितो ठीक आहे. इथे एक्सेल आवडतं हे काय करते एक्झाम्पल ठीक आहे. याचं काम काय असतं तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये असं लिहिलं असेल 5 ठीक आहे. 5 ची पॉवर 2 ठीक आहे. 5 काय करतो आपण याची 3 नंतर 5 ची पॉवर 4 हेच आपल्याला ठीक आहे. आपण कोडमध्ये कसं लिहितो ठीक आहे. हे दोन मल्टिप्लिकेशनचे जे ऑपरेटर असतात ठीक आहे ते यूज करतो. त्याच्याने आपल्याला काय भेटते पॉवर भेटते ठीक आहे. सो या प्रकारे आपण हे जे आपण नोटबुक्स मध्ये करायचे तुम्ही ठीक आहे तेच आपण कशात करतो आता कोडमध्ये करतो ओके. त्याच्यानंतर काय होतं इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर तर हे आपण करू. इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ओके. आता याच्यात काय होतंय ठीक आहे. याला कमेंट ठीक आहे. आता ए काय पहिले 5 ठीक आहे. आपण काय करू तुम्हाला ए जर 6 करायचं असेल तर आपण काय केलं असतं ए प्लस 1 ठीक आहे. आणि कन्सोल डॉट लॉग हे डिक्रीमेंट एक मिनिट आपण कमेंट करू याला ठीक आहे. ए प्लस 1 आणि कन्सोल डॉट लॉग आपण काय करू ए आता याच्याने काय होईल ठीक आहे. 5 ए प्लस 1 ऑपरेटर एक मिनिट आपण सिंटॅक्स चेक करू ए प्लस प्लस सो ए प्लस प्लस केलं तर ते बघू आधी सर्व ठीक आहे. आता काय आलं 6 आलं. आता हे आपण कसं काय केलं असतं ठीक आहे. जर आपल्याला ए जर 6 ने वाढवायचं राहिलं असतं तर आपण काय केलं असतं परत लेट ए इज इक्वल टू ए प्लस 1 केला असतं ठीक आहे. त्याच्यानंतर परत आपण कन्सोल लॉक करून किती गेला असता ए प्लस 1 तर किती आला असता आपल्याला किंवा आपण असं केलं असतं ठीक आहे. अजून सिम्पल वे लेट आन्सर ठीक आहे. आणि मग
आपल्याला आला असतं ए प्लस प्लस. ओके, सो आता किती आला असतं आपल्याला? ठीक आहे, 6 येतोय. सेम आपण याला जर डिक्रीमेंट करायचं राहिलं असतं तर आपण काय करू? ए मायनस मायनस, आता काय होईल? किती झाला? 5 चा होतो, काय झाला? डिक्रीमेंट 4 नाही. ठीक आहे, तो एक कसला एक्झाम्पल असतं? इन्क्रीमेंट आणि प्लस डिक्रीमेंट. आता आपल्याला हे बी नसेल करायचं तर त्याला काय अजून एक काय असतो आयडिया? हे फक्त आपण इथे मायनस मायनस जरी केला तरी आपल्याला काय आन्सर येईल? 4. ठीक आहे, आता मी याला परत ए प्लस प्लस केला तर काय येईल? ठीक आहे, काय आलं? 6. एक कितीने वाढतोय आपला? 1 ने वाढतोय. सेम. ठीक आहे, आपण फक्त काय करतो? कन्सोल लॉक करतो. नाही तर आपल्याला काय करावं लागलं असतं? आपण काय केलं असतं? लेट परत एक व्हेरिएबल डिफाईन केला असतं. ठीक आहे, इन्क्रीमेंट आणि परत ते स्टोअर केलं, काय केलं असतं? बोललो असतो ए प्लस 1. ओके, आणि परत आलो असतो इथे आणि ते व्हेरिएबल जो होतं, ठीक आहे, ते आपण प्रिंट केलं असतं. बरोबर. तर हे न करता, ठीक आहे, त्याच्यासाठी शॉर्टकट काय आपल्याला? पण हे न करता, ठीक आहे, असं 6 ना, तर आपण काय करतो? फक्त ए ला इथे प्लस प्लस करून येतो, मग ए आपोआप 1 ने वाढून जातो. ओके, सो या प्रकारे आपण इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट हे दोन्ही ऑपरेटर, ठीक आहे, अरिथमॅटिक मध्ये, ठीक आहे, हे दोन्ही यूज करतो. आपण एक ब्रेक घेऊ आता 5 मिनिटांनी, त्याच्यानंतर आपण पुढचा, ठीक आहे, टॉपिक आहे स्टार्ट करू. ओके, ठीक आहे, तर आपण नेक्स्ट स्टार्ट करू. ठीक आहे, आपला टॉपिक आपण आतापर्यंत इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. ओके, सो दुसरं काय आपल्या, ठीक आहे, असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, असाइनमेंट ऑपरेटरचा काय यूज होतो? असाइनमेंट ऑपरेटर आर यूज टू स्टोर व्हॅल्यू इन व्हेरिएबल, ठीक आहे, और अपडेट द एक्झिस्टिंग व्हॅल्यू इन शॉर्ट. ठीक आहे, सो तिने एक्झाम्पल दिले. ठीक आहे आपल्याला. ओके, आपलं सर्वात आधी कोणतं आपण जे करत होतो? ठीक आहे, हे काय? लेट रिझल्ट, ठीक आहे, 25 आणि कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, रिझल्ट. सो ठीक आहे, तर हे काय? ठीक आहे, 20 कसं काय आलं याच्यामध्ये? व्हॅल्यू गेली कसं काय या ऑपरेटरने? ठीक आहे, हा कोणता ऑपरेटर होता आपला? ठीक आहे, असाइनमेंट ऑपरेटर. असाइन ऑपरेटर, याच्याने काय झालं? व्हेरिएबल मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर झाली. ठीक आहे, म्हणजे जो आपला पहिला पॉईंट कोणता होता? ठीक आहे, ऑपरेटर इक्वल टू साइन वाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे काय बोलताय? एक्झाम्पल देतो मी तुम्हाला फॉर. आपण आलो आपण, ठीक आहे, तर काय झालं? आपण सर्वात आधी आपण जे इन्क्रीमेंट ऑपरेटर गेलो होतं, ठीक आहे, आता याच्याने काय होईल? आपल्याला स्कोर जर इन्क्रीज करायचा राहिला तर आपण काय करू? फक्त या स्कोरला, ठीक आहे, एका ऑपरेटर करू एक प्लस आणि इक्वल टू आणि पुढे काय देऊ? त्याची व्हॅल्यू. माझा स्कोर काय होऊन जाईल? 15. सेम आपल्याला मायनस करायचं असतील तर आपण काय करू? स्कोर आणि त्याच्या पुढे, ठीक आहे, मायनस. सेम आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन. आता आपण एक्झाम्पल एक दुसऱ्या व्हेरिएबल साठी घेऊ. ठीक आहे, आपण डिफाईन करू लेट मार्क्स, ठीक आहे, 25. ओके, आपण देऊ मार्क्स प्लस मार्क्स, ठीक आहे, प्लस इक्वल टू 5. ठीक आहे, आणि कन्सोल डॉट लॉग कमेंट कन्सोल डॉट लॉग मार्क्स. ठीक आहे, आता काय झालं? आपले जे मार्क्स होते, ठीक आहे, 25, हे कितीने इन्क्रीज झाले? 5 ने. सेम आपण त्याला डिक्रीमेंट करायचं असेल
म्हणजे व्हॅल्यू अपडेट करायचं असेल तर मार्क्स मायनस इक्वल टू 2. ठीक आहे. आता आपण याला कमेंट करू आणि याला चेक करू. ठीक, किती आले आपले 25 होते ते 2 ने मायनस झाले. ठीक आहे. सेम आपल्याला मार्क्स जर मल्टिप्लिकेशन करायचे असतील मार्क्स घेतलाय बाय. ओके. सो याच्याने काय होईल आता किती झाले याची 50 म्हणजे काय झाली मल्टिप्लाय बाय 2. ओके. सो आन्सर काय आला आपल्याला 50. तर याप्रमाणे आपण काय करू शकतो आपल्या ज्या व्हॅल्यू आहे ठीक आहे त्या सर्वात आधी तर आपण असाइन करू शकतो. ठीक आहे. असाइन करू शकतो त्याच्यानंतर त्या अपडेट करू शकतो युजिंग असाइनमेंट ऑपरेटर. ओके. तर हे काम असतं आपल्या असाइनमेंट ठीक आहे ऑपरेटर्स. म्हणजे की आपण इथे बघितलं ठीक आहे. आता सेम तसंच आहे डिवाइड आहे आणि त्याच्यानंतर काय त्यांचं रिमाइंडर असतो तो आपल्याला ठीक आहे काढून देतो. या प्रकारे आपण काय करतो असाइनमेंट ऑपरेटरने व्हॅल्यू जे असतील टी यूज टू स्टोअर अ व्हॅल्यू इन व्हेरिएबल और अपडेट द एक्झिस्टिंग व्हॅल्यू इन शॉर्ट वे. ठीक आहे. शॉर्ट वे म्हणजे कोणता आपण जो आता बघितला ठीक आहे तो हा वाला. हे न करता जसं आपण आधी एक्झाम्पल बघितलं की परत व्हेरिएबल डिफाईन करू तो इन्क्रीज न करता आपल्याला कोणता वे देतात ते एक शॉर्ट वे देतात बरोबर. त्याच्याने आपण फक्त व्हेरिएबल डिफाईन करतो प्लस आणि इक्वल टू द साइन केलं तर आपल्याला त्याचं काय आउटपुटला काय भेटतं तो 5ने इन्क्रीज होतो. ठीक आहे. सेम याच्याने गेलं तर 5ने डिक्रीज होतो. ठीक आहे. याच्याने प्लसने मल्टिप्लिकेशन होतं जसं आपण इथे बघितलं. ओके. पहिले काय आला 5ने इन्क्रीज झालं किती आलं आउटपुट आपलं आलं होतं 30. त्याच्यानंतर डिक्रीज होऊन किती आलं 23 बरोबर. तर 30 त्याच्यानंतर 23 त्याच्यानंतर परत मल्टिप्लाय करून 25. सो या प्रकारे आपण असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो आपल्या व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी आणि व्हॅल्यू असाइन करण्यासाठी. ओके. सो आता याच्यानंतर कोणतं आहे आपला ऑपरेटर ठीक आहे तो आहे कंपॅरिझन ऑपरेटर. ठीक आहे. कंपॅरिझनचं काय असतं कंपॅरिझन ऑपरेटर यूज टू कम्पेअर टू व्हॅल्यूज. ठीक आहे. आणि रिझल्ट काय येतो आपल्याला ऑलवेज ट्रू आणि फॉल्स मध्ये रिझल्ट येतो. ठीक आहे. व्हॅल्यू कम्पेअर करून. सो आता काय आहे सो हा त्यांचा ठीक आहे टेबल आहे. पहिलं ऑपरेटर काय 2 इक्वल टू साइन आहे. ठीक आहे. हा काय चेक करतो फक्त व्हॅल्यू चेक करतो. याच्यात पहिल्यांदा काय आला आपल्याला रिझल्ट मध्ये येतं ट्रू. ठीक आहे. आता याच्यात काय असतं इक्वल टू काय चेक करतो व्हॅल्यू प्लस टाईप बी चेक करतो म्हणजे डेटा टाईप बी चेक करतो. मग काय आलं आपल्याला ठीक आहे दुसऱ्यांदा आलं फॉल्स. ठीक आहे. हे काय असतं नॉट इक्वल टू म्हणजे याचा काय असतो व्हॅल्यू ओनली. ठीक आहे. हा काय चेक करतो व्हॅल्यू चेक करतो. ठीक आहे. ओनली 5 इज नॉट इक्वल टू 8 म्हणजे आन्सर घ्यायला आपल्याला ट्रू होईल. ठीक आहे. आता काय नॉट इक्वल टू हा काय चेक करतो आपलं व्हॅल्यू प्लस टाईप चेक करतो. ठीक आहे. म्हणजे त्या टाईप तो काय येईल 5 इज नॉट इक्वल टू 2 आणि ते 5 बी काय स्ट्रिंग येतं काय येईल ट्रू. आता पहिला दुसरा काय ग्रेटर दॅन. ठीक आहे. आता 8 5 पेक्षा मोठा आहे ना तर काय येईल ट्रू. ठीक आहे. लेस दॅन आहे तर येईल फॉल्स. ठीक आहे. लेस दॅन ऑपरेटर आहे. ठीक आहे. कारण की 8 मोठा आहे म्हणून. ठीक आहे. त्यांनी काय बोलले की 8 5 पेक्षा 8 लहान आहे का नाही तर तिथे आलं फॉल्स. ठीक आहे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे 5. ठीक आहे. 5 पेक्षा मोठा किंवा 5 एवढा. ठीक आहे. मग याच्यात काय आलं आपल्याला ट्रू आणि सेम लेस दॅन काय आलं 4 किंवा 4 पेक्षा कमी तर काय आलं आपल्याला आलंय ट्रू. तर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट कोणता असतो हा पहिला. ठीक आहे. जो आपले यूज करताना कन्फ्युजन होतं आणि हा ठीक आहे आता वन बाय वन आपण हे सर्व बघू एक एक कंपॅरिझन ऑपरेटर आणि मी आपण एक्सप्लेन ठीक आहे त्या प्रकारे आपण ए वन बाय वन एक्सप्लेन करत जाऊ.
सर्वात आधी आपण इथे येऊ. ठीक आहे, इथे आलो मी. ऍक्च्युली आपला सर्वात आधी एक व्हेरिएबल डिफाईन केलं. ठीक आहे. आपण ठीक आहे, लेट a is equal to 25. ठीक आहे, आणि लेट b is equal to याचा आपण एक काम करू, इथे कन्सोल मध्येच करू. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग a, ठीक आहे, फाय इज इक्वल टू फाय. आता काय येईल आपल्याला ते चेक करू. काय आलं आपल्याला? फॉल्स झालंय का? बरं, इथे काय आहे? स्ट्रिक्ट ऑपरेटर आहे. स्ट्रिक्ट ऑपरेटर याच्यात काय चेक केल्याने व्हॅल्यू पण चेक केली, प्लस काय चेक केलं, याचा डेटा टाईप बी चेक केला. पण आपल्याला आन्सर काय आलं? डेटा टाईप. आन्सर आले आपल्याला फॉल्स. ठीक आहे, सो का बरं? तर पहिला जो होता, ठीक आहे, हा फाय काय आपला, हा आहे आपला नंबर. ओके, आणि हा आहे आपली, हा दुसरा फाय काय होता आपला, हे होते याचा डेटा टाईप काय होता? स्ट्रिंग. आता सेम मी याचं आउटपुट काय आला आपल्याला? फॉल्स. बरोबर. आता मी याचं फक्त याच्याने चेक केलं. ठीक आहे, 3 न लावता आपण 2 दिलं, ते काय आलं? याचं ट्रू आलं. का बरं? कारण दुसऱ्यांदा त्याने काय चेक केलं? फक्त व्हॅल्यू. तर याचा मी अजून एक्सप्लेनेशन देतो. कन्फ्युजिंग पार्ट. आपण इथे आलो, एक व्हेरिएबल डिफाईन करतो. म्हणजे डायरेक्ट कन्सोल डॉट लॉग. आपण काय चेक केलं? पहिले आपण 5 घेतला. ठीक आहे, पहिल्यांदा कोणता यूज केला आपण? कंपॅरिझन ऑपरेटर 3. त्याच्यात काय टाकला आपण? स्ट्रिंग मध्ये टाकला आपण 5. ओके, आणि चेक केलं. ओके, तर याचं आउटपुट काय आलं आपल्याला? याचं आउटपुट आलं आउटपुट आला आहे आपल्याला, ठीक आहे, फॉल्स. का बरं? ते हे ऑपरेटर काय करतं? तर ऑपरेटरचं काम असतं, हे असतं स्ट्रिक्ट ऑपरेटर असं समजा. ठीक आहे, स्ट्रिक्ट ऑपरेटर हे आपलं व्हॅल्यू प्लस आपला डेटा टाईप चेक केलंय. डेटा टाईप चेक काय झालं? आपले पहिले डेटा टाईप काय होता? पहिले व्हॅल्यू काय चेक केली असेल त्याने? 5 आणि 5. ठीक आहे, अरे इथे इक्वल आहे. ठीक आहे, इथे कंडिशन एक 5 झाले असेल. बरोबर, ही कंडिशन इथे त्यांनी केली 5. ही पहिली कंडिशन झाली 5. ओके, पण जसा तो दुसरी कंडिशनला आला, ठीक आहे, ती कोणती होती आपली? डेटा टाईपची दुसरी कंडिशन होती आपली डेटा टाईपची. ओके, मग त्याने काय चेक केलं? हा 5 काय आहे? हा 5 आहे नंबर. करेक्ट. याचा काय डेटा टाईप काय होता? 5चा डेटा टाईप होता याचा डेटा टाईप, ठीक आहे, नंबर. आणि ह्या 5चा काय होता? ठीक आहे, ह्या 5चा डेटा टाईप याचा होता स्ट्रिंग. ठीक आहे, मग इथे काय झाली? डेटा टाईप इथे काय झाली आपली कंडिशन? इथे विल फॉल्स. पण आपल्याला काय आला आन्सर? ठीक आहे, इथे कंडिशन झाली फॉल्स, कारण की हे दोन्ही डिफरंट डेटा टाईप. इथे काय आलं मग आपल्याला? आउटपुट मध्ये येताना आलं आपल्याला, ठीक आहे, फॉल्स. ठीक आहे, सेम दुसरा ऑपरेटर कोणतं होतं आपलं? दुसरं होतं, ठीक आहे, डबल इक्वल टू. याच्यात काय चेक करतो तू? फक्त ओनली व्हॅल्यूज. ठीक आहे, डेटा टाईप नाही चेक कर. ठीक आहे, याचं काम काय असतं? फक्त व्हॅल्यू चेक करणं. ओके, सो आपण इथे आलो. ठीक आहे, सर्वात आधी इथे लिहिलं कन्सोल डॉट लॉग
console.log ठीक आहे फाय डबल इक्वल टू स्ट्रिंग मध्ये फाय ओके आणि आपण लॉक केलं ठीक आहे तर काय आलं आपल्याला आन्सर याचं काय आलं ट्रू कारण कसं झालं असेल कंडिशन चेक सर्वात आधी तो गेला हा फाय बघितला ठीक आहे याचा डेटा टाईप चेक केला डेटा टाईप काय होता याचा ठीक आहे सर्वात आधी सॉरी याने चेक केलं की व्हॅल्यू डेटा टाईपने ठीक आहे हा काय करेल फक्त फाय आणि फाय इक्वल आहे का इक्वल असेल तर आपली कंडिशन पास होऊन गेली ठीक आहे इथे आपली कंडिशन पास झाली हा डेटा टाईप चेक करायला आलाच नाही ओके हा डेटा टाईप चेक नाही केला याने सो ठीक आहे तर याप्रमाणे ठीक आहे हा आपला डिफरन्स होता ठीक आहे डबल इक्वल टू आणि हा ट्रिपल इक्वल टू ऑपरेटर मधला ठीक आहे हा काय चेक करतो हा चेक करतो फक्त चेक करतो आपली व्हॅल्यू आणि हा काय चेक करतो व्हॅल्यू प्लस डेटा टाइप्स ओके सो आता काय पुढचं काय म्हणतं आपला इक्वल टू सर आपण याला काय करू याला टाकू कन्सोल डॉट लॉग मध्ये कन्सोल डॉट लॉग फाइल आणि प्लस कन्सोल डॉट लॉग याचा काय अर्थ काय होतो ठीक आहे इक्वल टू आणि हा काय असतो नॉट इक्वल टू व्हॅल्यू प्लस डेटा टाईप ओके सो इथे आपण चेक केलं सेम काय आलं ठीक आहे पहिल्याचं काय आलं आपल्याला क्लोज करू दे ठीक आहे पहिलं काय आलं आपलं फाय आणि 8 इक्वल आहे का ठीक आहे म्हणजे नॉट 8 तर काय आलं आपल्याला ट्रू आलं परत दुसरं काय होतं आपलं चेक केलं की फाय नॉट इक्वल टू फाय ठीक आहे याने काय चेक केलं डेटा टाईप बी आणि व्हॅल्यू बी ठीक आहे मग इथे काय आलं आपल्याला आला आहे फॉल्स ठीक आहे आता हेच आपण चेक केलं ठीक आहे तर दोन्हीचं काय येईल पहिल्याच येईल ट्रू येईल आणि दुसऱ्याचं काय येईल ठीक आहे फॉल्स येईल आता हेच एक्झाम्पल आपण इथे बघू एक मिनिट द्या फक्त मला ठीक आहे तर आपण आता एक्झाम्पल बघणार आहे ओके सो हे काय होतं नॉट इक्वल टू ठीक आहे हे काय चेक करतं आपल्यासाठी सेम आपण इक्वल टू जसं बघितलं सेम त्याच्यातच ओके हे काय चेक करेल आपलं व्हॅल्यू चेक करेल ठीक आहे फक्त 5 8चा इक्वल आहे का ठीक आहे नाही आहे बट हा काय चेक करतो आपला व्हॅल्यू आणि डेटा टाईप फक्त कशामध्ये नॉट इक्वल टूच्या टाईपमध्ये ठीक आहे सो हे आपलं हे इक्वल टू आणि हे काय असतं नॉट इक्वल टू सेम फक्त सिंटॅक्स मध्ये काय लिहितो आपण एक एक्सक्लामेटरी मार्क ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू चेक करायचं असेल तर एक ऑपरेटर आणि 2 करायचं असले तर ठीक आहे मग काय लिहितो व्हॅल्यू आणि टाईप चेक करायचं असेल तर 2 असाइन ऑपरेटर ठीक आहे त्याच्यानंतर आपलं काय होतं ग्रेटर दॅन लेस दॅन ओके आणि ग्रेटर दॅन इक्वल टू और लेस दॅन इक्वल टू आता आपण एक्झाम्पल यूज करू ठीक आहे
आता आपण करू ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. ठीक आहे, आपला पुढचा ऑपरेटर. ठीक आहे, आलो इथे. चेक करू आपण ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. ओके, सर्वात आधी आपण बघू ग्रेटर. ठीक आहे, आपण करूया इथे कन्सोल डॉट लॉग हे. ठीक आहे, त्याचाच एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, इज ग्रेटर दॅन 5. काही आपल्याला काय सर्वात आधी हा काय चेक करतो, 8 5 पेक्षा मोठा आहे का. ठीक आहे, 8 5 पेक्षा मोठा असेल तर काय करेल, ट्रू करेल. ठीक आहे, आता इथे जर मी इथे चेंज करून दिली 18, काय आलं आपल्याला, इथे आलं फॉल्स आलं. ठीक आहे, पण इथेच आपण व्हॅल्यू ठेवली 2, इथे काय येईल आपल्याला, येईल ट्रू, कारण की 2 पेक्षा हा जो 8 आहे, ठीक आहे, तो काय आहे, तो मोठा आहे. सेम आपण लेस दॅन ला चेक करायला गेलो, कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, लेस दॅन. ओके, हे काय चेक करेल. ठीक आहे, 5 पेक्षा 8 लहान आहे का. ठीक आहे, तर काय उत्तर येईल आपल्याला, येईल फॉल्स. का बर, कारण की 8 हा 5 पेक्षा मोठा आहे. आपण इथेच आपण इथे दिला 1, तर आता काय येईल, आता येईल ट्रू, कारण की 5 पेक्षा, ठीक आहे, 1 काय आहे, तो लहान आहे. बट इथे आपण 18 लिहिला, तर 5 पेक्षा 18 लहान आहे का, नाही, तर काय येईल, तर येईल फॉल्स येईल. ठीक आहे, तर याप्रमाणे आपण लेस दॅन आणि ग्रेटर दॅन, ठीक आहे, ऑपरेटर यूज करतो. आता त्याच्यानंतर सेम येईल आपलं ग्रेटर दॅन, इक्वल टू and less than equal to. सो आतापर्यंत आपण काय चेक केलं, सोल डॉट लॉग आपण फक्त चेक केलं की 8, ठीक आहे, हा ग्रेटर दॅन 2 आहे का. ठीक आहे, पण आपल्याला काय चेक करायचं आता, इक्वल बी आहे का. ठीक आहे, म्हणजे 8 किंवा 8 पेक्षा मोठा आहे का. ठीक आहे, आता काय येते, कमेंटेड आहे का. ठीक आहे, सो 2 लहान आहे ना. ठीक आहे, 8 पेक्षा, तर आपल्याला काय येते, ट्रू येते. परत आपण इथे जर 8 लिहिला तर आपल्याला काय येईल, हा दोन्हीसाठी चेक करेल. ठीक आहे, इथे बी काय येईल, ट्रू. पण जसं आपण 9 लिहिला तर आपल्याला काय येईल, ते येईल फॉल्स, कारण की 9 हा 8 पेक्षा, ठीक आहे, मोठा आहे. म्हणजे 8 किंवा इक्वल टू. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो, हा 8 ला पण आणि 8 दोन्ही कंपॅरिझन करतो. ठीक आहे, म्हणजे आपण इथे फक्त काय चेक करत, 8 पेक्षा मोठा असेल का. आता हा 8 ला बी काउंट करतो, म्हणजे 8 च्या इक्वल जरी असला तरी आपल्याला ट्रू देईल किंवा फॉल्स देईल, बेस ऑन आपण ग्रेटर दॅन यूज करतोय की लेस दॅन यूज करतो. ठीक आहे, सेम हेच एक्झाम्पल आपण इथे घेतलं. चेक करू आपण आता काय लिहायचं उत्तर. ठीक आहे, कारण 8 पेक्षा, ठीक आहे, हा 2 आहे, तो लहान आहे. ठीक आहे, पण आपण इथे गेला 8 केला. ठीक आहे, आता काय लिहायचं, परत ट्रू येते बरोबर, पण आपण जसं इथे वाढून दिलं. ठीक आहे, आता 8, आता गेला आपल्याला फॉल्स आलं. का बरं फॉल्स आलं, कारण की 8 हा छोटा राहतोय आणि 15 हा ग्रेटर होतो. ठीक आहे, पण आपल्याला चेक करायचं होतं की लेस दॅन. ठीक आहे, 8 पेक्षा जर छोटी संख्या असली, 1 असला किंवा 2 असला तर, किंवा इक्वल टू, तर येईल ट्रू. पण 8 पेक्षा दिसतं आपण इन्क्रीज केली 25, येईल आपल्याला फॉल्स. ठीक आहे, तर याप्रमाणे आपण ग्रेटर दॅन, इक्वल टू और लेस दॅन, इक्वल टू, ठीक आहे, हे चेक केलं. तो इम्पॉर्टंट पॉईंट कोणता होता आपला सर्वात आधी, ठीक आहे, इक्वल. ठीक आहे, आणि ठीक आहे, 2 असाइन ऑपरेटर आणि 3 असाइन ऑपरेटर, म्हणजे हा काय चेक करतो, फक्त व्हॅल्यू चेक करतो, 2 राहिले तर. ठीक आहे, त्याच्यानंतर हा काय चेक करतो, ठीक आहे, 3 असलं तर काय चेक करेल, व्हॅल्यू बी चेक करेल आणि डेटा टाईप बी चेक करेल. सेम इथे नॉट इक्वल टू ला बी सिंगल असला तर काय चेक करेल, फक्त व्हॅल्यू चेक करेल. ओके, बट
दोन असले तर काय चेक करेल, व्हॅल्यू पण चेक करेल आणि डेटा टाईप पण चेक करेल सेम. ठीक आहे, ग्रेटर दॅन, ठीक आहे, लेस दॅन, ओके, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू आपण बघितलं. ठीक आहे, ग्रेटर दॅन म्हणजे काय चेक करतो, या नंबरपेक्षा हा नंबर असा मोठा आहे का. सेम लेस बी ते चेक करतो. ठीक आहे, कंपॅरिझन करतो की याच्यापेक्षा हा नंबर छोटा आहे का. इक्वल टू काय चेक करतो, 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे का. ठीक आहे, लेस दॅन काय चेक करेल, 4 आणि किंवा 4 पेक्षा लहान आहे का. ठीक आहे, तर याप्रमाणे आपण आतापर्यंत ऑपरेटर आणि ओके, आतापर्यंत काय बघितलं आपण, ऑपरेटरचं इंट्रोडक्शन आणि ऑपरेटर. ओके, सो मी पण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर तुमचं एक छोटे एक्सरसाइज असेल ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल आतापर्यंत आपण जेवढे शिकलो इथंपर्यंत. ठीक आहे, म्हणजे जावास्क्रिप्ट पासून तर ऑपरेटर पर्यंत. ओके, तर आता तुम्हाला 10 क्वेश्चन दिले. ठीक आहे, हे तुम्हाला 1 बाय 1 ठीक आहे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, म्हणजे ट्राय करायचं ऍटलिस्ट. जर नसेल होत, ठीक आहे, तुम्ही इंटरनेटची हेल्प घेऊ शकता. जसं मी तुम्हाला बोललो होतो की कसं सर्च करायचं. ठीक आहे, प्रत्येक टॉपिक जर तुम्हाला व्हेरिएबल वगैरे ठीक आहे समजत नसतील किंवा तुम्हाला सिंटॅक्स मध्ये इश्यू असेल, तुम्ही इंटरनेटवरनं ठीक आहे हेल्प घेऊन बी हे सॉल्व्ह करू शकता. बट ऍटलिस्ट कोड लिहायला ठीक आहे ट्राय करा. तुम्ही जर केलं नाही ठीक आहे तर तुम्हाला काहीच समजणार नाही, फक्त थेरी समजेल. ओके, बट ऍट लास्ट तुम्हाला कोडच लिहायचा, त्यामुळे ऍटलिस्ट ट्राय करा. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं. तर विचारू शकता. ठीक आहे, ते मेसेज मध्ये एखादा क्वेश्चन समजत नसेल तर.
हॅलो ऑफिस 5-10 अच्छा लॉक कोणतं लावलंय लॉक कोणतं लावलंय आहे माझ्याकडे चालेल अटेंडन्स कडे लक्ष द्या कोमल गरुड वैष्णवी सोनवणे साक्षी कदम उज्ज्वला शिंदे प्रेजेंट सर गायत्री कदम प्रेजेंट सर श्रुती आवाळे प्रेजेंट सर श्रुतिका तन्वी प्रेजेंट सर प्रांजल प्रेजेंट सर सार्थक गौरव सर ठीक आहे झालं असेल तुम्ही लिफ्ट करू शकता मीटिंग